रामकृष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला। केवळ रामकृष्ण या नामाचा जप करा। भगवंतही तेच सांगत आहेत भगवद्गीतेमध्ये, सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता। केवळ केवळ सतत माझं कीर्तन करा। कीर्तनीय सदा हरी, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, अखंड चिंतन विठोबाचे। रामकृष्ण मुखी बोला, म्हणून शास्त्रही तेच सांगत आहे, हरेर नाम हरेर नाम इव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा। हरीचं नाव हरीचं नाव हरीचं नाव हे केवळ एकच माध्यम कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचं आहे। इतर कोणताही उपाय नाही, कोणताही उपाय नाही, कोणताही उपाय नाही। म्हणून हरे कृष्ण महामंत्र, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचं उच्चारण करून, पवित्र भगवन नामाचा नामजप करून, जगद्गुरु तुकोबारायांनी जसं वैकुंठ प्रस्थान केलं तसं आपणही वैकुंठ प्रस्थान करू। जगद्गुरु श्रील तुकाराम महाराज की जय, श्रील प्रभुपाद की जय। हरे कृष्ण।